नाशिक शहरातील स्वच्छता व्यवस्थापनासाठी महानगरपालिकेकडून दिलेल्या घंटागाडीच्या ठेक्यात गंभीर अनियमितता उघडकीस आली आहे. शहरातील विविध भागातील व्यापाऱ्यांकडून, हॉटेल व्यावसायिकांकडून तसेच सामान्य नागरिकांकडूनही कचरा उचलण्यासाठी बेकायदेशीर पैसे घेतल्याचे प्रकार सध्या समोर येत आहे. याच पार्श्वभूमीवर आजचा सर्वात धक्कादायक प्रकार समाजसेवक पाशा शेख यांच्या बाबतीत घडला आहे. त्यांनी सार्वजनिक ठिकाणी साचलेला कचरा उचलण्याची विनंती घंटागाडी चालकाला केली असता संबंधित चालकाने सरळ सरळ 2,000 रुपयाची मागणी केली. विशेष म्हणजे या संपूर्ण संभाषणाचा कॉल रेकॉर्डिंग समाजसेवक पाशा शेख यांनी माध्यमांसमोर आणला आहे आणि सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या प्रकारामुळे नाशिक महानगरपालिकेच्या स्वच्छ व्यवस्थापनाच्या कार्यप्रणालीवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला असून घंटागाडी चालवणारे चालक ठेकेदारांच्या आडून नागरिकांना पेटीस धरत असल्याचा आरोप होत आहे. सध्या नाशिक शहरात अनेक ठिकाणी सार्वजनिक कचऱ्याचे ढीग पडून असून घंटागाड्या वेळेवर येत नाहीत किंवा हप्ता न दिल्यास कचरा उचलण्यास नकार दिला जातो, अशी तक्रार नागरिक सातत्याने करत आहेत. या सर्व प्रकारामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे याबाबतचे दुर्लक्ष आणि ठेकेदारांवर असलेली पकड यामुळेच हे सगळे प्रकार बळावत आहेत असा आरोप होत आहे. हॅलो हॅलो. हा म्हणलं घंटा गाडीवाला बोलतो भाऊ. हा बोला ना भाऊ. हा म्हणलं ते यांनी नंबर दिला होता काकानी, दोन काकानी. हा बोला ना अण्णा. मला उचलायचं ना वाटतं तुमचा. हो ना, ते पाठीमागचं आपल्या हायवे कडून. हा चालू ना, घेतो उचलून. किती हा. पैसे? किती देऊ तुम्हाला भाऊ? आता 2 गाड्या भरतील तिथं. किती द्यावं लागेल बघा, सांगा ना मला. तर कमीत कमी 1,000 रुपये ट्रिप, 2,000 रुपये द्या. बरं बापरे. हं. हो भाई, 2,000 रुपये राव यार. आम्ही मी तुम्हाला ओळखतो माहिती का? हा ना यार, मी एवढी सेवा करतो नाशिकच्या लोकांची. चला ठीक आहे, मी ऐका ना, हा. राहू दे तुम्ही, एवढे पैसे नाही हो भाई. 2,000 रुपये कचरा भरायला द्यायचं एवढे. बरं तुम्ही ऐका राहू ना. द्या, मी ऐका ना, हा. राहू द्या, मी त्या मालकाला सांगतो. त्या प्लॉटवाले ऑलरेडी सांगितलं त्याला काल. मी तो मालेगावला जायला होता डॉक्टर मोरे, तर तो म्हणे मी बोलतो अधिकाऱ्याशी तर ते घेऊन जातील. राहू द्या, एवढे नका. 2,000चा भाऊ कुठून आणायचे ना 2,000. बरं तुम्ही सांगा ना मग. अहो भाई, एवढे नाही ना हो. 500-700 रुपये ठीक आहे. मी पण मदत करतो. तुमचे झोपडपट्टीवाल्यांना किती गाड्या फ्री आहे नाना माझे. मी बॉड्या उचलतो रस्त्यावरचे. हा मला माहिती ना. काय आता जर असे लोक, मी जर लोकांची सेवा करतो, कोणी मलाही मदत केली पाहिजे. आता 2,000 रुपये देणं बरं, शक्य आहे ऐका का? ना, मी ना ते पोरं पाठवतो, तुम्ही बोलून घ्या त्यांना बस. हो बरं, चालतं. हा.